कर्जत सुपरफास्ट, वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल। कर्जत तालुक्याला निसर्गाचं वरदान लाभलेलं असलं तरी आता हे वरदान मानवनिर्मित गोष्टींमुळे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे। कर्जत तालुक्यात प्राधान्यानं निसर्गावर अवलंबून असणारा रोजगार असल्यानं इथल्या निसर्गाची जास्तीत जास्त जपणूक करणं गरजेचं आहे। कर्जत तिसरी मुंबई होणार असं म्हणत इथे मोठे मोठे बिल्डर भले मोठे प्रोजेक्ट घेऊन येत आहेत। नवीन रेल्वे मार्गाचं सुद्धा काम येत्या काळात पूर्ण होईल, म्हणजे कर्जत तालुक्याची लोकसंख्या वाढणार आणि इथल्या संसाधनांवर भार पडणार हे नक्की आहे। कर्जतच्या आसपास मुंबई उपनगरांना पाण्याचा प्रचंड तुटवडा आहे, त्यामुळे डोंगर रांगांनी वेढलेलं कर्जत हे मोठ्या शहरांना पाणी पुरवठा करण्यासाठी सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे। मुंबईला पाणी पाजण्याच्या नादात कर्जत तालुक्यातली सुपीक जमीन नष्ट होण्याच्या मार्गावर आहे आणि यामध्ये इथला स्थानिक शेतकरी होरपळला जातोय। पोशीर धरणासाठी अंदाजे 6,500 कोटींचं बजेट सरकारनं डिक्लेअर केले, त्यात 2100 कोटींची वर्क ऑर्डर सुद्धा निघालेली आहे, म्हणजे धरणाचं काम सुरू होणार असा ग्रीन सिग्नल सरकारनं दिलाय। पण शेतकऱ्यांच्या समस्या, या धरणामुळे भूमिहीन होणारे शेतकरी, धरणाचा इथल्या संसाधनांवर होणारा परिणाम कोण जाणून घेणार? धरण कर्जत तालुक्यात आणायची आणि इथलं पाणी मुंबई उपनगरांना पळवायचं असा घाट सरकारनं घातलाय की काय? स्थानिक शेतकऱ्यांना त्या धरणाचं पाणी मिळेल का, याबाबत सरकार अजूनही उदासीन दिसतंय। कर्जतपासून जवळच असणाऱ्या मोरबे धरण आणि भ्रष्टाचाराच्या माध्यमातून महाराष्ट्रभर गाजलेल्या कोंढाणा धरणाची हकीकत सर्वांच्या डोळ्यासमोर आहे। सर्व शेतकरी आजही सरकार दरबारी न्यायाची भीक मागतायत। जमिनी जाऊन सुद्धा शेतकऱ्यांना ना पाणी मिळतंय ना रोजगार मिळतोय। कर्जत तालुक्यात अनेक मोठे राजकीय नेते आहेत, पण त्यातला एकही नेता शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी संघर्षामध्ये उतरला नाहीये। त्यामध्ये कारणही तसंच आहे। ब्लॅक मनी वापरून कवडीमोल भावात शेतकऱ्यांच्या जमिनी घ्यायच्या आणि मग सरकारचे मोठे प्रकल्प आले की वाढीव दरानं जमिनी विकून पैसे व्हाईट करायचे, म्हणजे या प्रकल्पामधून सामान्य शेतकरी पार मरणार असला तरी नेते मंडळी मात्र रगड पैसा कमवणार। जमिनीचा आणि कॉन्ट्रॅक्टचा पैसा यामधून नेत्यांची लोमतेगिरी करणारे कार्यकर्ते मोठे होणार, पण त्यामागे होणार हजारो शेतकऱ्यांवर अन्याय। आम्हाला लाच कमी मिळाली म्हणून एखादा नेता तात्पुरता विरोध करून शेतकऱ्यांची बाजू घेणार आणि खिसे भरल्यानंतर आमच्या हातात काही नाही असं म्हणत बाजूला होणार। हा तर विकास आहे असं म्हणत सत्ताधारी शेतकऱ्यांना पायाखाली तुडवणार आणि प्रोजेक्टला विरोध केल्यावर शेतकऱ्यांनाच मारायच्या धमक्या येणार। आता याला एकमेव पर्याय आहे, तो म्हणजे शेतकऱ्यांनी एकत्र येणं। शेतकरी एकत्र आला तर धरणाचं पाणी सुद्धा स्थानिकांना मिळेल आणि रोजगार सुद्धा मिळेल। मात्र त्यासाठी 4-2 शेतकऱ्यांनी एकत्र येऊन फायदाच नाही, तर शेकडो शेतकऱ्यांनी सरकार दरबारी आंदोलन करणं गरजेचं आहे। पोशीर धरणाला विरोध करत शेतकरी आता एकवटतायत, त्यामुळे 17 मार्चला प्रांत कार्यालयावर धडक मोर्चा सुद्धा निघणार आहे। सरकारच्या पाणी धोरणाच्या आड शेतकरी कधीच नाही, पण जर या योजनांमुळे इथल्या शेतकऱ्यांवर अन्याय होणार असेल तर त्या योजना काय कामाच्या? त्यामुळे तालुक्यात धरण पण शेतकऱ्यांचं मरण असं बोलण्याची वेळ कधीही येऊ नये म्हणजे झालं। तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।